हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला इंग्लिशमधल्या अशा 5 गोष्टी सांगणार आहे ना की जे बघितल्यानंतर तुम्हाला फार नवल वाटणार आहे की इंग्लिश एवढी सोपी आहे. हो मित्रो, इंग्लिश सोपी आहे, परंतु ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. मित्रो, जेव्हा आपण एखादी भाषा बोलत असतो ना, तर ती बोलत असताना आपण एखाद्या विषयाबद्दल बोलत असतो आणि त्या विषयाबद्दल आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतो आणि मग विचार करून त्याच्याबद्दल आपण मतं मांडत असतो. तर मग कसं बोलत असतो आपण आपल्यालाच बघायचं आहे की एखाद्या सब्जेक्टबद्दल आपण बोललो तर त्या सब्जेक्टबद्दल आपण कसा विचार करतो आणि आपले मतं कशी मांडतो आणि वाक्य कशी तयार करतो आणि मग त्या पद्धतीने आपण बोलत असतो. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आणि मग तुमच्या आज लक्षात येईल. इथं बघा, मी तुमच्यासमोर एक शब्द दिलेला आहे, झाड. झाड हा एक विषय असेल आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर मग तुम्हाला कुणी सांगितलं की मला एक 10-12 वाक्य इंग्लिशमध्ये झाडाबद्दल बोल बरं, तर तुम्हाला बोलता येईल का? तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, घाबरून जाल की मी इंग्लिशमध्ये कसं बोलू, आणि ते पण झाड विषयावर किंवा कोणत्याही विषयावर. मित्र, फार सोपं आहे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही, घाबरायची गरज नाही, फार सोप्या पद्धतीने बोलू शकता. फक्त या 5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यावा. ह्या 5 गोष्टी करायच्या आणि मग तुम्ही फटाफट इंग्लिश बोलू शकता. कोणत्या गोष्टीत त्या 5? तर बघा, त्यातली पहिली गोष्ट आहे की तो विषय काय आहे. तो विषय काय आहे ते पहिल्या वाक्यात सांगायचं. जसं की ते झाड आहे हे आपण सांगितलं. दुसरं, तो ज्याच्याबद्दल बोलतो तो कसा आहे ते सांगायचं. दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगायचं? ते कसं आहे ते सांगायचं. तिसऱ्या वाक्यात काय सांगायचं? की ते ज्याच्याबद्दल बोलताय ते कोठे आहे ते सांगायचं. ज्याच्याबद्दल बोलताय ते कोठे आहे ते सांगायचं. जसं की ते झाड आहे, कसे आहे? झाड फार मोठं आहे. बघा, 2 वाक्य झाले. कोठे आहे झाड? झाड रस्त्यावर आहे. झाडाबद्दल 3 वाक्य झाले, है ना. आता 4थं वाक्य काय? त्याला काय आहे, झाडाला काय. मग तुम्ही काय म्हणू शकाल? झाडाला फांद्या आहेत, झाडाला फुलं आहेत, आहे का नाही, झाडाला साल आहे, झाडाला मुळे आहेत. किती वाक्य झाले? 8 वाक्य झाले. बघा, मराठीमध्ये तुम्हाला मी 8 वाक्य सांगितले. तुम्ही मला हे इंग्लिशमध्ये बोलता येतील का? यस, बोलता येतील. फार सोपं आहे. मी तुम्हाला छोट्याशा ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिक तुम्ही लक्षात घेतल्या की तुम्ही फटाफट इंग्लिशमध्ये हे वाक्य सांगू शकता. मी 8 वाक्य तुम्हाला मराठीत सांगितलेत. एक निबंधच तयार झाला आहे 8-9 वाक्याचा. आता बघा, ते काय करतं, झाड काय करतं, तर मग तुम्ही झाडाबद्दल काय काय करतं हे बरोच सांगू शकता. झाड सावली देतं, झाड फुलं देतं, झाड फळं देतं. किती झाले वाक्य? 12 वाक्य झाली. आणि मित्र, निबंध तर 12 वाक्याचाच असतो ना, बरोबर आहे. तर म्हणून आपण एखाद्या सब्जेक्टबद्दल असे जर 5 पद्धतीने विचार केला तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. हे झालं मी आता तुम्हाला मराठीत सांगितलं. हे इंग्लिशमध्ये बोलता येईल का? तर मित्र, सहजपणे बोलता येईल. फक्त हे बोलण्यासाठी याच्या काही विशिष्ट रचना असतात. ह्या रचना आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला 3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघूया आता. तर त्या आहेत ह्या 3 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलतोय तर हे फार महत्त्वाचं आहे. टू बीचे व्हर्ब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? टू बीचे व्हर्ब इंग्लिशमध्ये असतात. टू बीचे व्हर्ब किती असतात? 7 असतात. बघा, 1, 2, 3, 4, 5, हे एक 6 आणि हे 7. आणि हे जे 3 आहेत हे आहेत वर्तमान काळामध्ये. हे जे 2 आहेत हे आहेत भूतकाळामध्ये. आणि हे एक आणि हे जे 2 आहेत हे आहेत भविष्यकाळामध्ये. हे समजणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय होतो नीट बघा. याचा अर्थ होतो आहे, याचा अर्थ होतो होता आणि याचा अर्थ होतो असेल. हे पण समजणं गरजेचं आहे. एवढं समजलं. आता दुसरी गोष्ट काय समजणं गरजेचं आहे की टू हॅवचे व्हर्ब समजणं गरजेचं आहे. काय समजणं गरजेचं आहे? टू हॅवचे किती आहेत इथे खाली दिलेले आहेत. हे पण 5 आहेत. 1, 2, 3, हे एक 4 आणि हे एक 5. यातले 2 जे आहेत हे वर्तमान काळात आहेत, हा भूतकाळामध्ये, आणि हे 2 जे आहेत हे भविष्य काळामध्ये. यांचे अर्थ काय आहेत? च्याकडे आहे, याचा काय अर्थ होतो? च्याकडे आहे. नीट अर्थ लक्षात घ्या. च्याकडे आहे किंवा च्याजवळ आहे किंवा ला आहे. 3 प्रकारचे अर्थ असतात. भूतकाळात काय होईल? च्याकडे होता, च्याकडे असेल, असे अर्थ होतात. आणि तिसरी गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की इंग्लिशमध्ये ॲक्शन व्हर्ब्स असतात. कसे? जसं की हा प्ले आहे. प्ले म्हणजे खेळणे. मग या प्लेचे मित्र हे वेगवेगळे रूप आहेत. हे V2 आहे, हे V3 आहे आणि V4 आहे. हे आपल्याला एवढं लक्षात आलं की आपल्याला इंग्लिशचे वाक्य करणं सोपं जातं. एवढं समजलं, एवढं लक्षात आलं. आता आपण बघूया की त्याचे वाक्य कसे करायचे मित्र. तर बघूया त्याचे वाक्य कसे करायचे.
आता हे झाड आहे, झाडाची मी तुम्हाला वाक्य कसे करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिलं वाक्य काय, ते काय आहे तर ते झाड आहे. पहिलं वाक्य काय आहे, ते झाड आहे. इंग्लिशमध्ये कसं होईल मग, इट इज अ ट्री. इट इज अ ट्री झालं. लक्षात आलं? किती सोपं आहे बघा, इट इज. आता तुम्ही म्हणाल की टू बीचं व्हर्ब मी का शिकवले, टू हॅवचे व्हर्ब मी का शिकवले आणि टू बीचे व्हर्ब का शिकवले, तर बघा इथं आपण टू बीचं व्हर्ब वापरलं आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगायची असते, कोण काय आहे हे सांगायचं असतं, तर टू बीचं व्हर्ब सांगायचं. जसं राहुल डॉक्टर आहे हे सांगायचं आहे, तर राहुल सांगायचं, राहुल इज, मग टू बीचं व्हर्ब इज घ्यायचं, अ डॉक्टर असं असे वाक्य करायचे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की टू बीचे व्हर्ब आपल्याला येणं फार आवश्यक असतं. पहिलं वाक्य आपण इंग्लिशमध्ये केलं की ते काय आहे तर ते झाड आहे, इट इज अ ट्री. ते कसं आहे हे इंग्लिशमध्ये कसं होईल मग, ते मोठं आहे, ते म्हणजेच इट, आणि मोठं म्हणजे बिग, आहे म्हणजे इज. इट इज बिग, किंवा ते मोठं झाड आहे, इट इज बिग ट्री, किंवा झाड मोठं आहे, ट्री इज व्हेरी बिग, ट्री इज बिग. दुसरं वाक्य आपलं असं होईल की ट्री इज बिग किंवा व्हेरी बिग. दुसरं वाक्य झालं. बघा आपण इजचं इथं आपण इज वापरलं है ना, टू बीचे व्हर्ब वापरले. आता झाड कोठं आहे तर ट्री इज ऑन द रोड. ट्री इज ऑन द रोड. तर इथं पण इज वापरला आपण, हे टू बीचे व्हर्ब वापरले 3. आता तुम्हाला टू बी आणि टू हॅव का शिकवलं, आता तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला का शिकवलं. बघा, त्याला काय आहे, झाडाला काय आहे तर मग झाडाला फुलं आहेत. झाडाला काय आहेत, फुलं आहेत. मग काय होईल, ट्री इज फ्लावर्स. नीट लक्षात घ्या, आता तुमचं शिकवण्याचा मेन मुद्दा मी सांगायला लागलो आहे. ट्री इज फ्लावर्स हे वाक्य सपशेल चुकलेलं आहे मित्रो. जर तुम्ही असं इंग्लिशमध्ये बोलायला लागलं तर समोरचा माणूस तुम्हाला हसायला लागेल. काय चुकलं इथं, ट्री इज फ्लावर्स म्हणजे झाड हे फुलं आहेत. झाड हे फुलं आहेत म्हटलं का मी, झाडाला काय आहे हे म्हटलंय. मग काय होईल, इज नाही वापरता येणार या ठिकाणी, आपल्याला काय वापरावं लागेल, हॅज वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, हॅज वापरावं लागेल. मग काय झालं आता वाक्य, ट्री हॅज फ्लावर्स म्हणजे झाडाला फुलं आहेत, झाडाकडे फुलं आहेत, झाडाजवळ फुलं आहेत. टू हॅव कधी वापरायचं, कोणाकडे काय आहे हे सांगण्यासाठी टू हॅवचे व्हर्ब वापरायचे. आणि टू बी काय कधी वापरायचे, कोण काय आहे, कोण कसं आहे, कोण कोठे आहे हे सांगण्यासाठी टू बीची व्हर्ब वापरायचे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. टू बीचे व्हर्ब ते कसे वापरायचे, कधी वापरायचे ते सांगितलं तुम्हाला. टू हॅवचे व्हर्ब ते कधी वापरायचे, कसे वापरायचे हे तुम्हाला सांगितलं आहे. ह्या 2 गोष्टी समजणं गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट आहे की झाड काय करतं, झाड सावली देतं. आता त्याची झाडाची ॲक्शन आहे. जेव्हा ॲक्शन सांगायची तेव्हा काय करायचं, मग ट्री, नीट बघा हे वाक्य, ॲक्शन कशी सांगायची, ट्री गिव्ज सेड. इथं ॲक्शन घेतली आपण, झाड सावली देतं. अजून झाड काय देतं, ट्री गिव्ज फ्लावर्स, झाड फुलं देतं. अजून काय देतं, ट्री गिव्ज फ्रूट्स, झाड फ्रूट देतं, आपल्याला फळं देतं, आहे का नाही. अशा प्रकारे तुम्ही किती वाक्य मी केले तर जवळपास 9 ते 10 वाक्य तुम्हाला मी झाडाबद्दल इंग्लिशमध्ये करून दाखवलेत. या 3 टू बीचा वापर करून, टू हॅवचा वापर करून आणि ॲक्शन वर्डचा वापर करून. म्हणून इंग्लिश जेव्हा आपण शिकत असतो ना मित्र, तेव्हा आपल्याला टू बीचे व्हर्ब, टू हॅवचे व्हर्ब आणि ॲक्शन वर्ड्स आणि त्यांचा वापर कसा करायचा, त्यांचा डिफरन्स कसा करायचा हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यांचे अर्थ कसे होतात ते समजणं गरजेचं आहे. तर आपण इंग्लिशमध्ये इझिली बोलू शकतो, हे मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आता थोडीशी आपण प्रॅक्टिस करूया आणि समजून घेऊया की याच्यामध्ये अजून काय फरक आहे. तर बघा, इथं डॉक्टरचं एक वाक्य दिलेलं आहे मित्र. तर डॉक्टरबद्दल पण आपण या 5 ट्रिकचा वापर करून आपण डॉक्टरबद्दल पण 8-9 वाक्य तयार करू शकतो. मग डॉक्टर आहे तो, किंवा आपल्याला काय सांगायचं की राहुल डॉक्टर आहे हे वाक्य सांगायचं आहे. मग काय होईल, राहुल इज अ डॉक्टर. इथं इज वापरलं, राहुल इज अ डॉक्टर. ह्या 5 ट्रिक वापरायला आपण खालच्या. राहुल इज अ डॉक्टर. आता तुम्ही तर असं नाही म्हणू शकत की राहुल हॅज अ डॉक्टर. राहुल हॅज अ डॉक्टर नाही म्हणता येणार, राहुल इजच म्हणावं लागेल. कारण इज काय आहे,
टू बीचं व्हर्ब आहे. इथं टू हॅवचं व्हर्ब नाही वापरू शकत तुम्ही, है ना. इथं काय करावं लागेल आपल्याला, टू बीचंच व्हर्ब वापरावं लागेल. भूतकाळ असेल तर राहुल वॉज अ डॉक्टर, भविष्यकाळ असेल तर राहुल विल बी अ डॉक्टर असं, है ना. राहुल डॉक्टर असेल, राहुल विल बी अ डॉक्टर. म्हणून टू बीचे व्हर्ब वापरायचे. कोण काय आहे ह्या तिघासाठी, हे जे कोण काय आहे, कोण कोठे आहे, कोण कसं आहे, याच्यासाठी आपल्याला टू बीचे व्हर्ब वापरायचे. आता राहुल इज अ डॉक्टर हे झालं एक वाक्य. दुसरं काय आहे मग तो कोठे आहे, राहुल इज इन मुंबई. कुठं आहे राहुल, राहुल इज इन मुंबई. हे एक वाक्य झालं पण राहुलबद्दल. तिसरं, राहुल कसा आहे, राहुल इज गुड डॉक्टर. राहुल इज गुड डॉक्टर किंवा राहुल इज फाईन डॉक्टर, राहुल इज क्लेवर डॉक्टर, राहुल इज ब्रिलियंट डॉक्टर असं तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. किती वाक्य झाले, मी 5-6 वाक्य तुम्हाला सांगितले. आता काय मग, आता आपण बघूया की राहुलकडे काय आहे. राहुलकडे काय आहे, मग राहुलकडे हॉस्पिटल आहे हे सांगायचं आहे. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत आपल्याला राहुलकडे हॉस्पिटल आहे, तर मग असं नाही म्हणू शकत की राहुल इज हॉस्पिटल. बघा चौथी ट्रिक बघा, ही सांगायला लागलो मी आता. ही चौथी ट्रिक, राहुल इज अ हॉस्पिटल नाही म्हणू शकत तुम्हाला. ह्याचा काय अर्थ होतो, राहुल इज अ हॉस्पिटल म्हणजे राहुल स्वतः दवाखाना आहे. राहुल दवाखाना आहे का, नाही मित्र, राहुलकडे दवाखाना आहे. म्हणून हे वाक्य आपल्याला असं म्हणता येणार नाही, हे रॉंग आहे. इथं राहुल इज काय करावं लागेल, त्याऐवजी राहुल हॅज करावं लागेल. राहुल हॅज अ हॉस्पिटल म्हणजेच राहुलकडे एक दवाखाना आहे. लक्षात येत आहे. इजमध्ये आणि हॅजमध्ये हा डिफरन्स असतो की इज काय आहे ते सांगायसाठी, कसा आहे ते सांगायसाठी, कोठे आहे ते सांगायसाठी, आणि हॅज त्याच्याकडे काय आहे ते सांगायसाठी, है ना. किंवा त्याच्याकडे भरपूर स्टाफ आहे, राहुल हॅज स्टाफ असं म्हणावं लागेल. राहुलकडे स्टाफ आहे, राहुल हॅज स्टाफ. राहुलकडे लायसन आहे, राहुल हॅज लायसन. असे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता टू बीचा आणि टू हॅवचा वापर करून. आता मग आपल्याला राहुलची ॲक्शन सांगायची तिसऱ्या वेळेला. तर आता मी तुम्हाला 5-7 वाक्य तर राहुलबद्दल दिलेत. राहुलचे ॲक्शन काय, राहुल चेक्स पेशंट्स. काय केलंय, हे शेवटची ट्रिक सांगायला लागलोय. राहुल चेक्स पेशंट. राहुल चेक्स पेशंट्स. मित्र, या ठिकाणी राहुल चेक्स पेशंट्स किंवा राहुल मीट्स पीपल किंवा असे अनेक राहुलचे जे ॲक्शन आहेत ते तुम्ही सांगू शकता. किंवा राहुल स्पीक्स पेशंट्स, राहुल स्पीक्स टू पीपल, असे तुम्ही अनेक वाक्य करू शकता. मी तुम्हाला या 5 ट्रिकचा वापर करून जवळपास 12 ते 13 वाक्ये मी राहुलबद्दल सांगितलेत की तो डॉक्टर आहे, तो कुठं आहे, तो कसा आहे, त्याच्याकडे काय आहे आणि तो काय करतो. या 5 ट्रिक जर तुम्ही कोणत्याही एका विषयाबद्दल वापरल्या तर मित्र तुम्ही त्या विषयाबद्दल कितीही वाक्ये बोलू शकता. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की जर या ट्रिक जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही अनेक वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून जर इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करायचा असेल, अशा नवीन ट्रिकचा वापर करून जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर मित्र या आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या लिंक द्यायला लागलो. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही आपला प्रवेश निश्चित करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.